आप देख रहे हैं BM न्यूज, जनता की आवाज हमारी पहचान। दिवाली से पहले मुंबई पुलिस ने दिया मुंबईकर्स को बड़ा तोहफा। मुंबई पुलिस ने शनिवार को पूर्वी क्षेत्र के जोन 6 में दर्ज विभिन्न मामलों से 800 से अधिक चोरी और खोए हुए मोबाइल फोन बरामद किए और उन्हें उनके असली मालिकों को लौटा दिया। यह कार्यक्रम गोवंडी इलाके में RBK इंटरनेशनल स्कूल के पास यूनिवर्सल मैजेस्टिक बिल्डिंग स्थित ग्रैंड बैंक्वेट हॉल में आयोजित किया गया था। इस कार्यक्रम में एडिशनल CP महेश पाटिल साहब, DCP जोन 6 समीर शेख साहब सहित कई पुलिसकर्मी मौजूद थे। अपने मोबाइल वापस पाकर लोग खुश हुए और मुंबई पुलिस का शुक्रिया अदा किया। मोबाईल आणि सर्वात जास्त चुराभट्टी 183 मोबाईल त्यांनी केलेला, तुम्ही सत्कार पण केले, काय सांगा? अशा ठिकाणी बऱ्याच नागरिकांचे मोबाईल मिसिंग होतात किंवा मोबाईल चोरी होतात आणि आपल्याला माहिती की आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये मोबाईलचं फार मोठं महत्त्व निर्माण झालेलं आहे। मोबाईलशिवाय आपण राहू शकत नाही। अशा परिस्थितीत जर मोबाईल हरवला तर माणूस सैरभैर होतो आणि परेशान झालेला असतो। त्यामध्ये पोलिसांना तक्रार आल्यानंतर आम्ही प्रयत्न करत असतो त्याचे मोबाईल रिकव्हर करण्यामध्ये आणि आपण कंटिन्यूस आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये मान्य पोलीस आदेशाने सतत रात्रंदिवस यासाठी काम करत मंडळामध्ये आतापर्यंत नाही, त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करणार आहोत आणि करत आहोत। यापुढे सुद्धा आम्ही त्यांच्या मागे राहणार आहोत आणि त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेऊन आणि कडक कारवाई करून त्यांना गुन्ह्यापासून प्रवृत्त करायचा प्रयत्न करू। आपले परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सर समीर शेख सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले आभार व्यक्त करावे। कार्यक्रमाच्या शेवटी आपला गोड कामातो माझ्या वाटेत आलेला आहे। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित माननीय पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग डॉक्टर महेश पाटील सर यांचा मी त्या ठिकाणी आभार मानतो। ते कार्यक्रमाला तर आलेच, परंतु या संपूर्ण जो मोहीम आहे त्या मोहीममध्ये सुरुवातीपासून सरांनी आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन केलं। त्याच्यामध्ये जे अडचणी दूर करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। त्याचबरोबर या संपूर्ण मोहीममध्ये कसा प्रकारे आपण लोकांची मदत करू शकतो, सामान्य नागरिकांपर्यंत आपण पोहोचू शकतो असं उद्दिष्ट समोर ठेवून त्यांनी सगळ्यांना प्रेरित केलं। त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। आज ह्या परिसर मध्ये हा सुंदर परिसर जो आहे वातानुकूलित हा हॉल आपल्याला उपलब्ध करून दिला आहे। असे सिटी बँकेट हॉलचे श्री अनवर शेख यांचा मी आभार मानतो की ते आणि त्यांचं संपूर्ण काम आहे। त्यांनी हॉल दीपावलीच्या दिवशी त्यांनी आम्हा सगळ्यांना उपलब्ध करून दिलेला आहे। त्यामुळे हा कार्यक्रम सुस्थित झालेला आहे, त्यांचा मी आभार मानतो। 2-6 परिमंडळचे सर्व ACP वाक्षेटी, ACP हेमंत, श्री ACP लिखित यांच्या ठिकाणी मी आभार मानतो। या बँकेट हॉलचे जे मालक आहे आणि त्यांनी हा हॉल उपलब्ध करून दिलेला आहे त्यांनी या ठिकाणी मी निमंत्रित करतो त्यांचा परिमंडळ सह आणि पूर्व प्रादेशिक विभाग यांच्या वतीने त्यांचा आपण आभार व्यक्त करणार। त्यांची CAR पोर्टल आणि मोबाईलसाठी तयार केलेल्या पद्धतीचे सर्व अधिकारी, सर्व स्टाफ यांचा मी आभार मानतो। या कार्यक्रमाच्या पाठीमध्ये आज 2000 पोलीस स्टेशनचे सिनियर PI यादव साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांनी कालपासून व्यवस्थित प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष घालून तयारी केली, त्यामुळे त्यांचा देखील विशेष आभार आणि कौतुक व्यक्त करतो।
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज धनतेरसच्या दिवशी माझ्यासमोर उपस्थित सर्व सर्व नागरिक त्यांचे फोन गहाळ झालेले होते किंवा चोरी झालेले होते आणि त्यांनी या ठिकाणी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला फोन जो आहे आपला परत करतोय. आपण आपल्या व्यस्त शेड्यूलमधून सण असूनही आपण या ठिकाणी उपस्थित झाला, त्यामुळे आपला देखील या ठिकाणी कौतुक करतो, मी अभिनंदन करतो आणि अध्यक्ष यांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपन्न होतो असं मी त्यांचा स्टाफ आहे त्यांनी वर यावं, कारण सगळ्यात जास्त फोन त्यांनी या मोहीममध्ये रिकवर केलेले आहेत. त्याचबरोबर एकच केसमध्ये 183 फोन त्यांनी रिकवर केले होते. त्या अनुषंगाने माननीय अपर पोलीस आयुक्त सरांच्या हस्ते त्यांचा सत्कार या ठिकाणी होता. चुनावणीचे अधिकारी आणि त्यांचे स्टाफ निशा दादा मॅडम माझ्याबरोबर API पवार त्यांचे सर्व त्यांचा स्टाफ आणि API रजनी पाटील त्यांचं सगळ्यांचे सत्कार या ठिकाणी यांच्या हस्ते होतं. सर्व टीम या ठिकाणी नक्कीच याच्यातून मोटिवेट होऊन अजून चांगलं काम. मला खूप अभिमान वाटतोय मुंबई पोलीसवरती की माझा हा फोन जो होता तो गेल्या वर्षी हरवला होता दिवाळीच्या मध्ये आणि माझ्या लहान भावाकडून हरवला होता. तर आम्ही खूप घाबरलो होतो की म्हणजे पहिलाच फोन आईला आम्ही गिफ्ट दिला होता आणि तो फोन हरवला तर आम्हाला खूप वाईट वाटत होतं. मग आम्ही त्वरित पोलिसांकडे गेलो, देवनार पोलीस चौकीकडे, आणि आम्ही रजिस्टर वगैरे केला. आम्ही सगळे फोटोज कॉपी वगैरे आम्ही तिथे सबमिट केले आणि पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की हा तुम्हाला फोन नक्की भेटेल, आता नाही तर कधीतरी भेटेल. पण आम्हाला वाटलं नव्हतं की हा फोन भेटेल म्हणून, कारण की आणि हा फोन आज धनतेरसच्या दिवशी आम्हाला भेटला आहे आणि गेल्या वर्षी दिवाळीत हरवलेला फोन यावर्षी दिवाळीतच भेटला आहे. तर आम्हाला खूप अभिमान वाटतो मुंबई पोलीसवरती. थँक्यू सो मच. प्रकाश विजय, PARC अनुशक्ति नगर में काम करता हूँ और साथ में पुलिस और जो चोर लोग हैं उनके खिलाफ है पुलिस. धन्यवाद, बहुत बहुत मेहरबानी आप लोगों की और मुंबई पुलिस को सत सत नमन. और आपको कैसा लग रहा है? मुझे तो, मेरा नाम निशा शेख है, 138 की वाड़क दिस हूँ और मुझे तो बहुत खुशी लग रही है. आज इतनी खुश हो गया, मैं सोची भी नहीं मुझे मोबाइल वापस मिलेगा. और मैं बहुत, मतलब दिवाली जैसे ऑफर है, दिवाली का बोनस मिला है और मैं बहुत तहे दिल से शिवाजी नगर पुलिस चौकी का बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ और मुझे बहुत खुशी हो रही है. नाव अक्षय धनजी कांबळे. मी म्हणजे जन्मापासून इथं राहतो आहे. आपल्या हा गोवंडी एरिया म्हणजे देवनर एरिया म्हटलं की एखादा मोबाईल जर चोरीला गेला तर प्रत्येक माणूस काय विचार करतो की हा मोबाईल कधीच भेटणार नाही. पण तो विश्वास खरा करून दाखवला. आपले पोलीस वरिष्ठ अधिकारी असतील किंवा देवनर पोलीस स्टेशन त्यांची टीम असेल, त्यांनी एवढी जास्त कठोर मेहनत करून त्यांनी हा मोबाईल शोधून दिला. कारण की लास्ट दिवाळीला म्हणजे माझा मोबाईल जेव्हा आपला हरवतो तेव्हा किती वाईट वाटतो, त्याच्यापेक्षा आता जास्त आनंद वाटतो कारण की मला एवढा माझा चांगला मोबाईल आणून दिला. कारण की आपण किंवा मोबाईल EMIवर भरून आपण मोबाईल घेतो, त्याचं दुःख काय असतं आणि त्या दुःखाचं खरंच आज भरून येतं. एक प्रकारचा असं समजू शकतो की असे कारण एखाद्या गरिबांचे जर मोबाईल रिटर्न भेटत असेल त्यापेक्षा जास्त पुण्य मला वाटत नाही या सरांनी कोणाचं केलं असेल म्हणून. सर थैंक यू सर. मतलब 2 साल बाद मिला है मोबाइल. मैंने तो सोचा था नहीं मिलेगा करके, लेकिन मिल गया. कल फ़ोन आया था कि आ जाओ, हम लोग को लगा ऐसा फेक वगैरह रहेगा, लेकिन नहीं, मिल गया. कौन सा पुलिस स्टेशन से आपको मिला? देवनार. या ठिकाणी थोड्या वेळापूर्वीच आपल्या मॅडमने मनोगत व्यक्त केलं की 2-3 वर्षापूर्वी हरवलेला मोबाईल त्यांना फोन आला, त्यांचा सुद्धा विश्वास नव्हता. असाच अनुभव आम्हाला देखील आलाय. 2-3 वर्षापूर्वी हरवलेला मोबाईल म्हणजे त्यांना आम्ही कॉल केला की उद्या तुम्हाला अशा सभागृहात यायचं आहे, तर ते म्हणतात सर तुम्ही मजाक तर नाही करत आहे ना, 3 वर्षापूर्वीचा मोबाईल आहे. म्हटलं नाही, खरोखर तुमचा मोबाईल मिळाला.
तर मी माननीय पोलीस अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग डॉक्टर महेश पाटील सर यांना विनंती करतो की आपल्या हाताने सर मोबाईल द्यावे. तर मी प्रथमतः देवनार पोलीस ठाणे हद्दीतील मुस्तफा शेख यांना समोर बोलवतो. मोबाईल स्वीकारण्यासाठी देवनार पोलीस ठाणे हद्दीतील मुस्तफा शेख यांना समोर बोलवतो. यानंतर यानंतर मी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील शबाना नागश्री मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मोबाईल स्वीकारण्यासाठी समोर यावे. यानंतर मानपूर पोलीस ठाणे हद्दीतील आशिया अन्सारी, चेंबूर पोलीस ठाणे हद्दीतील प्रकाश देवी, आरसीएफ पोलीस ठाणे हद्दीतील नितीश सावंत यांनी समोर यावे. मानपूर पोलीस ठाणे हद्दीतील थोड़ा पार्टी बन गया ना,